एका कुरणात एक घोडा रोज चरत असे. तिथे एक काळवीट सुद्धा चरायला येऊ लागले. त्या कुरणात खाद्याला काही कमी नव्हती. तरीही घोड्याला काळवीटाचे तिथे येणे पसंत नव्हते. तो रोज त्याच्याशी हुज्जत घालायचा. एके दिवशी त्यांच्या भांडणाचे मारामारीत रूपांतर झाले. घोड्याला काही त्या काळविटाला बळजबरीने हुसकावता आले नाही. त्याने या कामासाठी एका माणसाची मदत घेण्याचे ठरवले. माणूस घोड्यावर स्वार झाला आणि त्यांनी मिळून काळविटावर हल्ला केला. माणसाच्या मार्गदर्शनामुळे घोड्याला आता काळविटाला हरवता आले. पण तोपर्यंत घोडा किती उपयुक्त आहे हे माणसाच्या लक्षात आले होते. त्याने घोड्याला बांधून घरी नेले आणि आपल्या कामासाठी, प्रवासासाठी वापरायला लागला. काळविटाशी भांडण्याच्या नादात घोडा आपले स्वातंत्र्य गमावून बसला. जेव्हा संसाधने मुबलक असतात तेव्हा संघर्ष हा गरजेतून नाही तर अहंकारातून जन्म घेतो. क्षुल्लक स्पर्धेत अडकून आपण आपले खरे ध्येय विसरतो. स्वतःची लढाई जिंकण्यासाठी जेव्हा आपण बाह्य शक्तीला आमंत्रित करतो तेव्हा आपण केवळ मदतीची अपेक्षा करतो, पण प्रत्यक्षात आपण आपले नियंत्रण त्यांच्या स्वाधीन करत असतो. अहंकार तात्पुरता जिंकतो, पण स्वातंत्र्य कायमचे हरते.